जालन्यात चौथा बँक घोटाळा. आधीच घोटाळ्यात अडकलेल्या मोतीराम अग्रवाल जालना कोऑपरेटिव्ह बँकेच्या अंबड शाखेत 96 लाखाचं सोनं घोटाळा. बँकेत तारण ठेवलेले खरे सोने गायब करून ठेवले बनावट दागिने, तर काही ठिकाणी सोनेच नव्हते. 24 ग्राहकाची केली फसवणूक. जालना जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. जालना जिल्ह्यातला महिनाभरातला चौथा घोटाळा या निमित्तानं उघडकीस आला आहे. जालन्यात आधीच घोटाळ्यात अडकलेल्या मोतीराम अग्रवाल जालना कोऑपरेटिव्ह बँकेतही ग्राहकांनी तारण ठेवलेले 96 लाख रुपयाचे खरे सोने गायब करून त्या ठिकाणी बनावट सोने ठेवण्यात आले, तर काही ठिकाणी सोनेच नव्हते. या प्रकरणी अंबड पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. बघूया हा स्पेशल रिपोर्ट. जालना जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राला महिनाभरातला तब्बल चौथा घोटाळा उघडकीस आला आहे. हा घोटाळा आधीच घोटाळ्याच्या खाईत सापडलेल्या मोतीराम अग्रवाल जालना कोऑपरेटिव्ह बँकेत झाला आहे. या बँकेच्या अंबड शाखेत बँक अधिकाऱ्यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 24 ग्राहकाची फसवणूक करण्यात आली. या 24 ग्राहकांनी वेगवेगळ्या कारणासाठी सोनं तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेतलं होतं. पण ज्यावेळी या 24 मधील काही ग्राहक कर्जफेड करण्यासाठी बँकेत गेले, त्यावेळी त्यांनी कर्ज तर फेडलं, पण त्यांनी बँकेकडं कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवलेलं खरं सोनं भेटण्याऐवजी बँकेनं त्यांना बनावट सोनं दिलं, तर काहींचं सोनंच बँकेतून गायब असल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात अमोल गायकवाड तक्रारदार यांनी अंबड पोलिसात तक्रार दिली आहे. शंकरराव गायकवाड, राहणार कुकडगाव. तक्रार यासाठी दिली की कोणतं मी सोनं ठेवलं होतं आणि सोनं ठेवल्यानंतर मी इथं आल्याच्या नंतर त्यांना मला माझं सोनं द्या, मी पैसे घेऊन आलो. पण त्यांनी काय केलं, ते म्हणे सोनं तुमचं इथं नाही म्हणून असं माहिती झालं, म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं तक्रार दिली माझं सोनं मिसिंग आहे म्हणून. तर किती सोनं होतं? माझं 5 तोळे 5.5 तोळे सोनं होतं. अच्छा. आणि किती लोन घेतलं होतं? मी 3,53,000 रुपये घेतले. अच्छा. आणि सोन्याची किंमत किती होती? सोन्याची किंमत 7.5 लाख होती. अच्छा. तर याची तक्रार तुम्ही कधी काल दाखल केली का? हो, परदिवशी दाखल केली. अच्छा. अंबड पोलिसात. बँकेने खरं सोनं ग्राहकाला परत करण्याऐवजी बनावट सोनं ग्राहकाला दिल्याचा समोर आल्यानंतर याच बँकेत सोनं तारण ठेवलेल्या अनेकांनी बँकेत धाव घेतली. त्यावेळी त्यांचंही सोनं बनावट असल्याचं समोर आलं. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची ग्राहक मंचाने देखील बैठका घेतल्या. यावेळी बोलताना अखिल भारतीय अध्यक्ष ग्राहक मंचचे रमेश तारगे. जिल्ह्यामध्ये सातत्यानं ग्राहकांची बँकामार्फत फसवणूक होते, म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा अध्यक्ष म्हणून आणि आमचे सर्व पदाधिकारी सातत्यानं पाठपुरावा करत असतात की ग्राहकांची फसवणूक होऊ नये. याआधी ज्ञानराधाने संपूर्ण मराठवाड्यासह जालना जिल्ह्यामध्ये अनेक ग्राहकांची फसवणूक केली आणि ते जेलमध्ये गेले. त्याच्यानंतर मोतीराम अग्रवाल मर्चंट बँक या बँकेने तर करच केला की गोदामामध्ये माल नसताना त्याच्या पावत्या बनवून करोडो रुपयांना जालन्यामध्ये बँकेला फसवलं आणि अंबड शाखेने तर त्याच्यापेक्षा अधिकचा कर केला. आणि धक्कादायक माहिती अशी हाती आली की 20 ते 22 जणांच्या सोने तारण ठेवणाऱ्या ग्राहकांचे सोने त्यांच्या जागी बनावट सोनं ठेवून त्या सोन्याचा वापर इतरत्र केला आणि मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक झाली. या सातत्यानं ग्राहकांची फसवणूक होते, म्हणून आम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा नात्याने आणि अशासकीय सदस्य ग्राहक पंचायत या नात्याने मी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आमची बैठक झाली 27 तारखेला आणि यामध्ये पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात म्हणून पाठपुरावा केला. माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल साहेब आणि अप्पर जिल्हाधिकारी मिसाळ साहेब यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर काल अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला असून बँक व्यवस्थापकासह 3 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. बँकेत सोनं गहाण ठेवणाऱ्या ग्राहकाचे खरं सोनं देण्याऐवजी बनावट सोनं देऊन फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर बँकेचा अंबड शाखा व्यवस्थापक रामप्रसाद जाजू, कॅशियर अंगद येवले आणि बँकेचा शिपाई सोमनाथ नसवाले यांना अटक केली आहे. यावेळी बोलताना ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक संतोष घोडके. अंबड येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ठेवीदारांनी सोने ठेवले होते.
त्यातील काही ठेवीदारांचे सोनं गहाळ झालं म्हणून एक तक्रार होती. त्यातील तक्रारदार आहेत अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली. हे एक तक्रार आहे. त्याचबरोबर इतर काही जवळपास 23-24 लोकांचे सोनं तारण स्वरूपात ठेवलं होतं, परंतु त्यांनी तिथं बँकेत पैसे भरल्याच्या नंतरही त्यांचं सोनं मिळालं नाही आणि त्यांना सांगितले तुमचं सोनं गहाळ झाले अशा स्वरूपाची तक्रार होती. तक्रारदाराने आपल्याकडे रितसर तक्रार दिली की मी व इतर माझे जे 23-24 लोक आहेत त्यांनी बँकेमध्ये सोनं ठेवलेलं बँकेतील सगळे जे मॅनेजर आणि बाकी इतर जे सर्व लोक आहेत त्यांनी मिळून संगनमत करून आमची फसवणूक केली आणि आमचं सोनं गहाळ केलं म्हणून त्यांनी बँकेचे सर्व कर्मचारी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात रितसर तक्रार दिली. त्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यातील 3 जणांना आपण अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे सखोल तपास आणखी चालू आहे. जे 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत ते कोण कोण आहेत बँकेची संदर्भ? त्यामध्ये बँकेचे एक मॅनेजर आहेत, एक कॅशियर आहेत आणि एक शिपाई आहे. असे करून 3 आहेत व्यक्ती. आपण त्यांना चौकशी करत आहोत. असा काही प्रकार आढळून आलेला आहे का की जे तारण ठेवलेलं सोनं होतं त्याऐवजी बोगस सोनं त्या ठिकाणी ठेवलं आणि ओरिजिनल काढून घेतलं? हा, असं त्यांचं म्हणणं आहे की काही जे 22-23 लोकांचे सोनं गेले त्यातील ओरिजिनल सोनं गायब आहे त्या पिशव्यामधलं आणि त्या ठिकाणी डुप्लिकेट सोनं ठेवलेलं आहे. असे अधिक तपास त्याबद्दल चालू आहे. मग ते सोनं कुठून आलं, कुणी कुठं ठेवलं, कोण हा सगळा प्रकार केला याबद्दल अधिक तपास चालू आहे. आणखी त्यामध्ये तपासाच्या दरम्यान तुमची आणखी कोणावर शंका आहे बँकेचे संचालक मंडळ किंवा? सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे. तपास जसा जसा पुढे जाईल तसं तसं आपल्याला त्याबद्दल माहिती दिली. तक्रारदारांची तक्रार नमूद केलेली आहे आणि संचालक मंडळ सुद्धा कारवाई तक्रारदारांनी तक्रार सर्वांविरुद्ध दिलेली आहे. चौकशीमध्ये जसे ज्याचा रोल निष्पन्न होईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होईल. याच महिन्यात जालन्यातील मोतीराम अग्रवाल कोऑपरेटिव्ह बँकेत शेतमाल तारण ठेवलेला नसताना शेतमाल तारण ठेवल्याचं भासून बँकेच्या व्यवस्थापकाने 23,33,00,000चा घोटाळा केला. तर याच बँकेच्या व्यवस्थापकाने जालन्यातील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेत असाच घोटाळा करून 8,12,00,000 गंडा घातला आहे. तर बदनापूरमधील कॅनरा बँकेत देखील ग्राहकाचं तारण ठेवलेलं 8 कोटी रुपयाचं खरं सोनं लंपास करून बनावट सोनं ग्राहकाच्या माथी मारण्यात आले. तर मोतीराम अग्रवाल जालना कोऑपरेटिव्ह बँकेच्या अंबड शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी 96 लाखाचं खरं सोनं लंपास करत त्यांच्या माथी बनावट सोनं मारल्यानं किंवा सोनंच नसल्यानं जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकाने बँकेचं सोनं तारण ठेवलं त्यांनी आपलं सोनं सुरक्षित तरी आहे का हे पाहण्याची वेळ आली आहे. साहेब, मी गरीब माणूस आहे राव. मी रिक्षा चालवतो. माझे 100 रुपयाने मी जमा केले बँकेमध्ये, हे जालना मर्चंटमध्ये. दुसऱ्या बँकेचं लोन करून सनी देवगिरी बँकचं लोन करून सनी याच्यात जमा केले तर ही बँकच बंद झाली साहेब. चक्र मारून मी परेशान झालो. आता काय करा, आता मला तर काही समजायला लक्षातच येईल नाही. आता तुमचं नाव काय आणि किती रुपये होते या बँकेत? 1 लाख रुपये टाकले म्या. अच्छा. रमेश लक्ष्मण घोलप आहे. मी रोज येतो इथे चक्रा मारतो. माझा काय मी कदरून गेलो आता एक चक्रा मारून